हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती। आजचा व्हिडिओ हा आपला कम्प्लिटली एका वेगळ्या विषयावर आहे। जनरली काय होतं, MPSCमध्ये ज्यावेळेला तयारी सुरू करतो तेव्हा ठरवूनच आपण आलेलो असतो की 4 ते 5 वर्ष लागणार आहेत, किंवा ह्याच्या आधीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे बघून असं वाटतं की नाही खरंच 4-5 वर्ष लागत आहेत। त्यामुळे नवीननी तो माइंडसेट केलेला असतो, जुन्यांनी तो कालावधी भोगलेला असतो। अशा दोन्ही माइंडसेटचा विचार करून आज आपण काहीतरी सोल्युशनच्या अँगलने बघू। आणि अजून एक महत्त्वाचा पॉईंट असा असतो की MPSCकडे विद्यार्थ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा, कुटुंबाचा, मित्रमैत्रिणीचा एक बऱ्यापैकी निगेटिव्ह तयार झालेला आहे। त्याचं कारण आहे की खूप वर्ष लागतात आणि मग काय होतो की तो अभ्यास करत नाही, तो असंच करतो, किंवा मग खूपच जास्त चुका होतात तुमच्या। हा सगळा निगेटिव्ह अँगल विद्यार्थ्यांकडे येतो। पण माझं असं म्हणणं आहे, चुका दाखवणारे भरपूर आहेत। ॲट द सेम टाइम त्याच चुका दाखवणाऱ्यांनी जर त्या चुका कशा दुरुस्त करायच्या हे सांगितलं तर तो विद्यार्थी बिचारा बाहेर पडेल। आणि मग मी तीच बाजू मला कुठेतरी लॅकिंग वाटली। काय होतं, दोष देणारे भरपूर आहेत, पण तेच दूर करण्यासाठी तुम्ही त्याला मदत करा ना, हातभार लावा ना। चुका होत आहेत त्यालाही मान्यच आहे, मग त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी काय मदत करता येईल का, या अँगलनी जास्त बघितला तर बिचारा तोही पॉझिटिव्हली येईल, प्रयत्न करेल आणि याच्यातून बाहेर पडेल। तोच माझा मेन उद्देश आहे या लेक्चरचा। मग हे जुने विद्यार्थी असू द्यात, नवीन विद्यार्थी असू द्यात, एक्झॅक्टली MPSCमध्ये अभ्यासाच्या व्यतिरिक्त कंटेंट, नॉलेज, डेटा, इन्फॉर्मेशन ह्याच्याही पलीकडे काहीतरी आहे ना। कितीतरी विद्यार्थी प्रामाणिक खूप वर्ष झाला अभ्यास करतात, खूप नॉलेज आहे, हुशार आहेत, तरीही रिझल्ट येत नाही। सो मिसिंग फॅक्टर इज देअर। मग तोच मिसिंग फॅक्टर आपल्याला शोधून काढायचा आहे। आणि मग एक्झॅक्टली काय आहे विथ एक्झाम्पल आपण बघूयात। तुमच्यासमोर ही डायग्राम आहे। ह्याच्यामध्ये पहिली डायग्राम अशी डॉट आहेत वेगवेगळे भरपूर, ते नॉलेज आहे। आपण खूप जास्त पुस्तकं वाचतो, एका विषयाला 2-2, 3-3 पुस्तकं वाचतो, खूप नॉलेज घेतलं हे येतं। पण वरच्या आणि खालच्या डायग्राममध्ये एक फरक काय जाणवतो तुम्हाला? वर डॉट आहेत आणि इथं पण डॉटच आहेत, तेवढेच आहेत, पण हे वेल ऑर्गनाइज, वेल सेट, एक ठराविक पॅटर्न काहीतरी इथं दिसून येतो। आणि ह्याच्याच बाबतीत इथं आपल्याला अभ्यासाला हे लागू करायचं आहे। इथं आपण ह्या सगळ्या नॉलेजला एक्सटर्नल फॅक्टरमधून खूप कलेक्ट करतो, वेगवेगळे पुस्तकं वाचतो, घेतो। ॲट द सेम टाइम घेतलेलं नॉलेज प्रॉपर त्याचं ॲप्लिकेशन हे आपल्याला जमत नाही। हा मिसिंग पॉईंट मला वाटला। आणि मग ॲप्लिकेशन म्हणजेच काय करायचं की हे डॉट्स तुम्हाला जोडता येत नाही। नॉलेज भरमसाठ घेतलंय, त्याचा उपयोग करता येत नाही, दॅट इज कॉल्ड एज ॲप्लिकेशन। आणि ते करायला जमलं की नक्की रिझल्ट येईल। आणि हे करणं म्हणजे इंटरनल फॅक्टर झाला। नॉलेज घेणं एक्सटर्नल, कितीही नॉलेज बाहेरून घेऊ शकतो आपण भरमसाठ, त्याला लिमिटच नाही आहे। पण घेतलेलं नॉलेज त्याला व्यवस्थित वेल पॅटर्न सेट करणं, स्ट्रक्चर स्वरूपात आणणं, हे इंटरनल फॅक्टर म्हणजे तुम्ही सेल्फ स्वतःचं करू शकता। हे मिसिंग आहे, हे करा, तुम्हाला रिझल्ट मिळेल। अजून एक एक्झाम्पल देतो, या इकडं। हे सगळं जे नॉलेज घेतलं हे कसं आहे, स्कॅटर्ड स्वरूपात, अनऑर्गनाइज स्वरूपात आहे, आणि म्हणून रिझल्ट येत नाही। अभ्यास खूप आहे पण त्याला कुठलाही पॅटर्न नाही आपल्याकडे। आफ्टर दॅट आपल्याला काय करायचं, आता सोल्युशन काय, प्रॉपर कंपायलेशन करणं त्या नॉलेजचं, त्याला व्यवस्थित ऑर्गनाइज करणं, त्याला थोडंफार काहीतरी स्ट्रक्चर देणं, आणि मोस्ट इम्पॉर्टंट ते डॉट आहेत ना ते लिंक करणं। आता हे इंटरलिंकिंग असेल किंवा प्रॉपर पॅटर्न सेट करणं असेल, त्याचं अजून एक एक्झाम्पल देतो। परत चूक काय होती बघा, हे एवढं सोपं आहे का इंटरलिंक करणं? म्हणजे मी हे डॉट लिंक करतोय बघा। आता हा इथून इथं करायचा मला वाटला म्हणून मी परत इथं गेला, हे असा इथं, परत इथे नेला, हे असं डॉट जोडलेत। आता खालच्या पण डायग्राममध्ये डॉट जोडलेलेच आहेत आणि इथं पण डॉट जोडलेले आहेत। तुम्हाला काय फरक जाणवतोय? हा सगळा गोंधळ आहे नाही इथं। एक्झॅक्टली हा एक अजून एक अँगल लक्षात घ्या। आपला तोच मुद्दा झाला आहे, नॉलेज हे घेतलं तेव्हा सर आम्ही इंटरलिंक पण केलं, कुठली गोष्ट कुठल्या घटकासोबत लिंक करायची हे जमलं पाहिजे, नाही तर असा किऑस निर्माण होतो। आणि ह्याचं उदाहरण सहित देतो तुम्हाला, या इकडं। चला हा प्रश्न आहे बघा, आता आपण टेलिग्रामवर टाकलेला आहे, तुम्ही हाही प्रश्न आवर्जून सॉल्व्ह करू शकता। ज्याला कन्सेप्ट आहे, क्लिअर आहे, ज्यानं नॉलेज खूप घेतलंय, अभ्यास खूप केलाय, बघा आता तुटीचा अर्थसंकल्प याच्याबाबत, या अर्थसंकल्पाचे अर्थव्यवस्थेवर पुढीलपैकी कोणते नकारात्मक परिणाम दिसून येतील हा प्रश्न आहे। आता ऑप्शन बघा, मंदीची परिस्थिती दूर होईल, गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल, महागाईचे प्रमाण वाढेल, आणि वरील सर्व हा पर्याय। मुळात आपल्याला तुटीचा अर्थसंकल्प कळायला पाहिजे। तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे उत्पन्न आणि खर्च। जस्ट मी पेनचा कलर बदलतो, यस। उत्पन्न आणि खर्च, 100 रुपये उत्पन्न असेल, 120 रुपये खर्च असेल, म्हणजे सरकारच्या उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होणे सरकारचा, त्याला आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो। याच्यामध्ये इथं सरकारचा खर्च जास्त होणे अपेक्षित आहे। मग सरकारने जर जास्त खर्च केला, मग तो इन्फ्रास्ट्रक्चरवर असेल, म्हणजे महसुली खर्च किंवा भांडवली खर्च असेल, गुंतवणुकीवरचा खर्च असेल, कुठलाही व्हॉटएव्हर, तर तो खर्च केला तर काय परिणाम होईल? ऑब्व्हियसली मंदीची परिस्थिती दूर होईल, यस, कारण अर्थव्यवस्थेत पैसा आला की तेजी निर्माण होते, मंदी दूर होते। गुंतवणुकीचे प्रमाण वाढेल, बिलकुल, सरकारने वेगवेगळ्या स्वरूपात जर खर्च केला तर लोकांकडे पैसा येईल, डिमांड वाढेल, आणि डिमांड वाढली की प्रोडक्शनला चालना मिळते, इन्व्हेस्टमेंट वाढते, म्हणजे गुंतवणूक वाढेल। आणि त्याच्याही सोबत काय, महागाईचंही प्रमाण वाढू शकतं, कारण अर्थव्यवस्थेत पैशाचं प्रमाण वाढलं, लोकांकडे पैसे आले, वस्तूंची डिमांड वाढली की प्राईस वाढते, म्हणजे मागणी वाढली की किंमत वाढते, आणि काय निर्माण होते, महागाई निर्माण होते। तसं बघितलं तर मग आता ज्याचा वरवर अभ्यास आहे तो काय करतो, चौथा पर्याय निवडतो, वरील सर्व सगळेच आहेत। एक्झॅक्टली इथंच आता गोंधळ निर्माण झाला। त्याला अर्थसंकल्प माहिती, तुटीचा
पॉलिसीचा अर्थसंकल्प माहिती, त्याचा परिणाम पण त्याला माहिती, पण त्यानं डॉट्स कसे जोडले, असे जोडले कुठलेही, आणि म्हणून त्याचं उत्तर काय दिलं, 4 वरील सर्व. आता प्रश्नात नीट या. तुटीच्या अर्थसंकल्पाचे म्हणजे सरकारने केलेल्या जास्त खर्चाचे अर्थव्यवस्थेवर पुढीलपैकी कोणते नकारात्मक परिणाम दिसून येतील. सो परिणाम सगळ्यांना माहिती आणि तिन्ही पर्याय हे त्याच्या परिणामाचेच आहेत. म्हणजे सरकारने जर जास्त खर्च केलं तर हे तिन्ही परिणाम दिसून येईल, पण त्यामधला मंदीची परिस्थिती दूर होणे हा पॉझिटिव्ह परिणाम आहे, चांगली गोष्ट आहे मंदी दूर होणे. आफ्टर दॅट इन्व्हेस्टमेंट गुंतवणुकीचे प्रमाण वाढणे हे सुद्धा चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे हे परिणाम. आणि आता महागाईचे प्रमाण वाढणे हे मात्र निगेटिव्ह पॉईंट आहे, म्हणजेच नकारात्मक परिणाम कुठला. सो युअर आन्सर इज ऑप्शन नंबर 3. गॉट इट. म्हणजे नॉलेज आहे, कन्सेप्ट क्लिअर आहे, सर सगळं मला माहिती आहे, डॉट्स कनेक्ट करता आले नाहीत. एक्झॅक्टली मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. तुमचं इकॉनॉमिक्स झालं आहे, सर अभ्यास केला आहे, सगळं माहिती, कन्सेप्ट क्लिअर आहेत, पण त्याचं ॲप्लिकेशन जमत नाही, त्याची इंटरलिंकिंग जमत नाही. हे इथं कळाल्यानंतर आता तुम्हाला काही एक्झाम्पल देतो. या इकडं हा इथपर्यंतचा मुद्दा कळाला असेल आणि नक्की हा कन्सेप्ट आवडला असेल. मी आता इथं कन्सेप्ट क्लिअर करत नाही, टॉपिक घेत नाही आहे, ॲक्च्युली कुठं चुकतात विद्यार्थी हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि हे फक्त इकॉनॉमिक्सला लागू होत नाही. मी एक्झाम्पल इकॉनॉमिक्सचं घेतलं आहे, तुम्ही प्रत्येक सब्जेक्ट बाबतीत हेच केलं आहे का, फक्त नॉलेज घेतलं आणि त्यातही मग इंटरलिंकिंग केलं असेल तरी तो कितीही कुठेही कसं इंटरलिंक केलं तरीही रिझल्ट येत नाही. आणि म्हणून इथं हे तुम्हाला लक्षात घ्या की वेगवेगळे डॉट्स कसे जोडायचे. तर ट्रिकल डाऊन थेरीवर आता प्रश्न आला होता बघा राज्यसेवा पूर्व परीक्षेला. आणि ट्रिकल डाऊन थेरी म्हणजे काय, झिरपता सिद्धांत. म्हणजेच आर्थिक विकास वाढ जी झाली ती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, म्हणजे सर्वसमावेशक विकास झाला पाहिजे, ही झाली कन्सेप्ट. आता ह्या कन्सेप्टचा संबंध आयोगाने कोणासोबत विचारलाय, ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरण, म्हणजेच LPG पॉलिसी. म्हणजे 1991च्या LPG पॉलिसी नंतर म्हणजे आफ्टर रिफॉर्म्स ही ट्रिकल डाऊन थिअरी वर्कआउट झाली का नाही झाली. म्हणजे भारतात 4 ट्रिलियन इकॉनॉमी दिसते आपली, जगात 4थ्या नंबरला इकॉनॉमी आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण ग्रोथ विकास दिसतंय. ॲट द सेम टाईम दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, आर्थिक विषमता, प्रादेशिक विषमता. आणि मग झिरपला का सिद्धांत किंवा ग्रोथ झिरपली का, नाही. मग ही गोष्ट ह्याच्यासोबत इंटरलिंक करता आली पाहिजे. सापेक्ष, निरपेक्ष ह्या गोष्टीही तुम्हाला कंपॅरिझन स्वरूपात विचारलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुटीचा अर्थसंकल्प आत्ताच आपण बघितला, नुसतं माहिती असून चालत नाही किंवा त्याचा परिणाम माहिती असून चालत नाही, तर पॉझिटिव्ह वेगळं, निगेटिव्ह वेगळं. म्हणजेच कन्क्लुजन काय की तुम्हाला नुसतं नॉलेज नाही तर त्याचं ॲप्लिकेशन जमलं पाहिजे. आणि नुसतं ॲप्लिकेशनही जमून फायदा नाही, प्रॉपर इंटरलिंक जमली पाहिजे. म्हणजेच इथं तुम्हाला जे सगळं सांगितलं हे प्रॉपर कंपायलेशन, प्रॉपर इंटरलिंक हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. नाही तर होतं काय, हे असं सगळं इथं जे दिलं आहे कसंही डॉट जोडले गेलेत आणि मग इथं नो रिझल्ट जे आजपर्यंत झालंय ते. आणि जर तुम्ही नीट हे केलात, हे सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. आणि कुठं काय जोडायचं आहे काय हे तुम्हाला हळूहळू एक्सपिरियन्सनं पण येईल. सो या लेक्चरचा माझा मेन उद्देश तोच आहे की ॲक्च्युली विद्यार्थ्यांना दोष खूप दिला जातो की तू असं करतो, तुझं हे चुकतं, तुझं ते चुकतं. अरे बाबांनो, त्याचसोबत त्या चुका कशा सुधारायच्या ते पण त्याला सांगा. आणि तो उद्देश माझा या अर्थनीतीच्या आपल्या प्लॅटफॉर्म मार्फत करतोय. सो आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा, तुमची फीडबॅक मेन्शन करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. आणि आपला काय प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टीवर चर्चा होणं हे ॲक्च्युली गरजेचं आहे आणि ते कुठं तुम्हाला दिसत नाही. बघा ना, आपण सब्जेक्टबद्दल, कन्सेप्टबद्दल खूप आतुरतेनं नॉलेज घेतो, व्हिडिओ बघतो, बुक वाचतो, पण त्याच्याही पलीकडे जाऊन हे जे आत्ता तुम्हाला सांगितलं ना हे कुठल्या पुस्तकात भेटणार नाही, हे कुठल्या लेक्चरमध्ये भेटणार नाही. आणि जाणीवपूर्वक मी ही सिरीज सुरू केलेली आहे. तुम्हालाही तुमचे अजून काही इनपुट्स असतील तर नक्की मला टाका. या सिरीज मार्फत माझा मेन उद्देश काय, अभ्यासाच्या व्यतिरिक्त काहीतरी गोष्ट आहे ज्याच्यामुळे रिझल्ट अडतोय आणि तो आपल्याला फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे, त्याच्यावर वर्क करायचं आहे, काम करायचं आहे आणि त्यात येणाऱ्या पुढच्या परीक्षेमध्ये त्याचा सुधारणा दिसली पाहिजे, रिझल्ट दिसला पाहिजे. या सगळ्या गोष्टी इथं ही आणि ही डायग्राम आवर्जून लक्षात ठेवा. तुम्हाला गजानन भस्के आता नाही, काही महिन्यांनी काही वर्षांनी आठवेल. नवीन असाल तर ह्या गोष्टी आत्तापासून सुरू करा, जुने असाल तर ताबडतोब रिफॉर्म्स करा. आणि ह्याच्याबद्दल काही गायडन्स मार्गदर्शन असेल तर आवर्जून येऊन भेटा, बोला. मी तर जुन्याबद्दल ते सांगतोय की तुम्ही गायडन्स घ्यायचं हे आधी ॲक्सेप्ट करा. कुठंतरी चुकतोय बघा, चूक मान्य केली की माझं काहीतरी चुकतंय म्हणजे तुम्ही यशाकडे प्रवास करण्यास सुरुवात केली. आपलं काहीच चुकत नाही, मला कशाचीच गरज नाही म्हणलं की तुम्ही डेफिनेटली अपयशाकडे जायला वाटचाल सुरू केली आहे. सो तुम्ही ठरवा आता कुठं जायचं ते, चॉईस इज युअर्स. दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. अजून परत एका नवीन विषयासोबत पुढे भेटू. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक आणि फीडबॅक तुमचे मेन्शन करा. थँक्यू.